तर असं काय चाललेलं आहे हे आम्हाला या वेळेसची ही निवडणूक, असं कधी या निवडणुका झाल्या नाही. इतक्या वेळेपर्यंत, रात्रीचे मला असं वाटतं 10:30 वाजलेले आहेत, इतक्या वेळेपर्यंत हे स्वतः उमेदवार आहेत काही जण याच्यामध्ये ताटकळत बसलेत. यांनी यांचा प्रचार सोडलेला आहे. काल सुद्धा यांचा दिवस असाच त्या ठिकाणी या कामकाजावर या आक्षेप घेऊन याच्यामध्ये शंका त्यांनी मांडलेल्या आहेत. काल पण आम्ही गेलो होतो. काल सुद्धा काही उमेदवारांना याच्यामध्ये बोलवण्यात येत होतं फोन करून. जर तुम्हाला आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी बरीच गर्दी गोळा झाली होती, त्याच्यामुळे आम्ही त्यांना बाहेर थांबायला लावलं, परंतु बरेचसे उमेदवार, सूचक, अनुमोदक हे ह्या प्रिमाइसेस सोडून गेले. जो 100 मीटरचा परिसर असतो, जिथं बॅरिगेट लावलेले असतात, पोलीस कर्मचारी उभे असतात, हे सोडून सगळे उमेदवार गेले. आणि यांना मी खात्रीने सांगतो, आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मी खात्रीने सांगतो, फोन करून, आतमधून फोन करून हे बोलवण्यात आले, तुमची एक सही राहिली आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा देतो. त्यांनी सांगितलं की तपासणी सूची जी आहे फक्त त्याच्या सही करण्यासाठी हे बोलवलं होतं. असं पद्धतीचं कामकाज हे पहिल्यांदा हे होतंय. राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे, पारदर्शकपणे सरकारी कामकाज, पारदर्शकपणे सरकार याची या पद्धतीचं कामकाज चालू असतं. आम्हाला आता आचारसंहिता चालू आहे. इथले जे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, माननीय कलेक्टर पंकज आशिया साहेब, आयुक्त साहेब, यांना आम्हाला विचारायचंय. आणि आम्ही हेच आता वरती जाऊन आमचा जो लेखी अर्ज आहे आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना, त्या मॅडमला आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे. आम्हाला याची रिसिव्ड पावती मिळालेली आहे. ही रिसिव्ड पावती आम्हाला यासाठी पाहिजे होती, काही आम्हाला जे पाहिजे ज्या गोष्टी त्या जर मिळाल्या नाही तर याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला कागदपत्र आवश्यक आहेत. हेच आमच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने आम्ही या ठिकाणी बोलतो.